नमस्कार. आज आपण महिलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. महिलांच्या विविध समस्यांवर उपयुक्त ठरू शकतील असे काही घरगुती रामबाण उपाय आज आपण बघणार आहोत. यामध्ये मासिक पाळीच्या समस्या, त्वचेच्या समस्या, केसांची निगा आणि मानसिक स्वास्थ्य यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप क्रमांक 1. मासिक पाळीच्या समस्यांवर उपाय. मासिक पाळीमध्ये पोटदुखी जास्त प्रमाणात होत असेल तर हळदीचे दूध प्यावे किंवा गरम पाण्याच्या पिशवीने पोटाला शेक द्यावा. जर तुमची अनियमित पाळी असेल तर 1 चमचा गूळ आणि आलं दररोज सकाळी खावे, नक्की फरक पडेल. जास्त रक्तस्राव होत असेल तर माठाचे पाणी प्यावे किंवा धने व जिऱ्याचा काढा तयार करून घ्यावा. नंबर 2. त्वचेच्या समस्या. जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावावा. त्वचा कोरडी असेल तर बदामाचं तेल लावून हलकी मालिश करावी. त्वचेवर डाग किंवा चट्टे असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून लावावे. टिप क्रमांक 3. केसांसाठी उपाय. केस गळती. जर तुमचे केस खूप जास्त गळत असेल तर आंबट ताकाने केस धुवावे. केस कोरडे असतील तर नारळाच्या तेलाने केसांचा छान मसाज करावा. डोक्यावर जर कोंडा असेल तर मेथी दाण्यांची पेस्ट करून लावावी. मानसिक ताण कमी करण्यासाठी रोज ध्यानधारणा म्हणजे मेडिटेशन करावं. ओव्याच्या पाण्यात मध घालून प्यावे आणि झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घ्यावे. टिप क्रमांक 5. हातांचा रटपणा कमी करण्यासाठी साखर आणि खोबरेल तेलाने स्क्रब करावा. नंबर 6. गॅसची समस्या टाळण्यासाठी जेवणानंतर सेंदव मीठ आणि लिंबाचा रस घ्या. नंबर 7. खोकला लागला असेल तर मध आणि आलं एकत्र करून घ्यावं. घशाचा त्रास असेल तर लवंग चगत राहायची, घशाचं दुखणं बरं होईल. टिप क्रमांक 9. पायाचे दुखणे कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून पाय भिजवा, लगेच आराम मिळेल. टिप क्रमांक 10. संधिवातासाठी हळदीचे दूध प्या, यामुळे सांध्यांच्या वेदना कमी होतात. 11. ॲसिडिटीसाठी ओव्याचे गरम पाणी करून प्यावे. नंबर 12. खूप थकवा असेल तर लिंबू पाणी आणि मध एकत्र करून प्या, तुम्हाला छान फ्रेश वाटेल. 13. पचनासाठी जेवणानंतर जिरेपूड आणि लिंबाचा रस घ्या. 14. ताणतणावासाठी रोज ग्रीन टी प्यावी. जर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील, अजून काही अशा छान टिप्स बघायच्या असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.